सुप्रभात मित्रांनो, मी आलेलो आहे परत तुमच्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता मी आज ग्राउंडवर आलेलो आहे इथं नांदापूर DK गायकवाड क्रिकेट अकॅडमी. आणि आज मी तुम्हाला माझ्या डेली सेशन्स इथं कसे होतात ह्याचा एक ब्लॉग करून टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. तर मुलांना मी जॉगिंग करायला लावलेलं आहे. सो जॉगिंग नंतर मी त्यांचा अप्पर बॉडी स्ट्रेंथ गेम्स त्यामध्ये त्यांची शोल्डर मोबिलिटी प्लस ट्रायसेप टिप्स असे सगळे एक्सरसाइज घेईन. सो लेट्स सी. तर मित्रांनो, मी आता त्यांना लॉंग डिस्टन्स रनिंगसाठी ट्रेन करत आहे. त्यांना पटवून देत आहे की बाबा एरोबिक कपॅसिटी किती इम्पॉर्टंट आहे, किती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुमचा फिटनेस लेवल, तुमचं फॅट पर्सेंटेज किती असलं पाहिजे, तुमचं कार्डियक फंक्शनिंग कसं झालं पाहिजे, तुम्ही ब्रीदिंग कसं केलं पाहिजे, तुमचं डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग कसं तुम्हाला टेक्निक इम्पॉर्टंट हे रनिंग करताना तुमची इकॉनॉमी वाढवेल रनिंगची. आणि परत त्यानंतर तुमचं रेस्पिरेटरी कपॅसिटी, परत ब्लड लॅक्टेट थ्रेशोल्ड किती तुम्ही देऊ शकता, किती तुमचं बॉडी ॲडॅप्ट झाले, मस्क्युलर ॲडॅप्टेशन किती चांगल्या पद्धतीनं झालं आहे, हे पण खूप महत्त्वाचं असतं. हे सगळं असं मी त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या डोक्यामध्ये इनकॉर्पोरेट करत असतो की तुम्ही तुमच्या बॉडीकडं असं एक पर्टिक्युलर मशीन किंवा एखाद्या रोबोटप्रमाणे नका घेऊ. कारण की मी माझ्या करिअरमध्ये मला एक्सपिरियन्स झालं आहे की आपण मेहनत करायची म्हणून करतो, पण त्या नुसतीच मेहनत करून नाही चालत. त्या इंटेंडेड मेहनत पाहिजे. ज्या आपण ॲक्टिव्हिटी करतो त्याचा प्रॉपर बॅकग्राऊंड घेऊन, त्याचं नॉलेज घेऊन, त्याचं किती आपल्याला बेनिफिट होणार आहे आणि किती त्याचं आपल्याला कॉन्सिक्वेन्सेस मिळणार आहेत, हे पण खूप कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला इम्पॅक्ट होणार आहेत. हे पण खूप मोठा गोष्ट असते, हे आपण बघत नाही कित्येक वेळा. आणि मग नंतर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर आता तुम्ही बघू शकता की इथे मी त्यांचे ओव्हरऑल कंडिशनिंग करतो, त्यांचं ॲक्सेलरेशन, त्यांची पॉवर, त्यांचं स्ट्रेंथ वाढवण्याचं काम करतो. परत त्यांची फ्लेक्झिबिलिटी, परत मोबिलिटी त्यांच्या स्पाईनमध्ये, त्यांच्या पेल्विक गर्डरमध्ये. कोणाचा आता अँटिरियर पेल्विक टिल्ट असतो, तर त्यासाठी आपण कोणते एक्सरसाइज केले पाहिजेत. कुणाच्या लंबार वर्टिब्रल कॉलममध्ये पेन असतो, जे बॉलर्स असतात, त्यांचं लंबार स्ट्रेचेस कोणते आहेत. परत स्पाईनसाठी त्यांना किती काम करावं लागेल स्पाईन मोबिलिटीसाठी, हे पण खूप इम्पॉर्टंट राहतं. आणि आपण त्यांच्याकडं दुर्लक्ष करतो. कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे की वर्कआउटच्या तुमचा कोणताही गेम असू दे, क्रिकेट, फुटबॉल, एनी गेम, सो यू नीड टू हॅव प्री वर्कआउट workout warm-ups, and then mobility exercises. You need to warm your muscles, you need to get them properly adapted for the stress which you are going to take, so you have to do that. आणि मग नंतर तुम्ही तुमच्या मस्क्युलर ॲडॅप्टेशन किती झालं आहे, तुमच्या मसल्स किती लोड करतात, वेट लोड करतात, त्यासाठी मी डिझाईन करतो प्रोग्रॅम मुलांचा. तर त्यामध्ये एक्सरसाइज मोड किती आहे, एक्सरसाइज मोड, ट्रेनिंग फ्रिक्वेन्सी, ट्रेनिंग इंटेन्सिटी, एक्सरसाइज ड्युरेशन, एक्सरसाइज प्रोग्रेशन, ह्यांचे मी फॅक्टर्स, हे जे मी तुम्हाला फॅक्टर्स आत्ता बोलून दाखवले, ते फॅक्टर्स मी कन्सिडर करून काम करत असतो आणि त्यांचं वर्कआउट घेतो. तर आता मी आता हा व्हिडिओ माझ्या
आपल्या नॉर्मल व्लॉगमध्ये टाकत आहे. आणि मी नवीन चॅनल ओपन करत आहे जो फक्त स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगसाठी असेल, ज्यामध्ये मी मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन की आपल्या बॉडीच्या ओव्हरऑल कंडिशनिंगसाठी, स्ट्रेंथसाठी आपण काय केलं पाहिजे, कोणत्या ॲक्टिव्हिटीज केलं पाहिजे, त्यांचे जॉईंट मोबिलिटी कशी आपल्याला चांगल्या पद्धतीनं ठेवता येईल. तर मित्रांनो, लॉन्जिटिव्हिटी पण हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे फिटनेसचा, लाईफस्टाईलचा. लॉन्जिटिव्हिटीकडे पण तुम्ही बघितलं पाहिजे. तर त्याच्याबरोबरीनंच तुमचं न्यूरल ॲडॅप्टेशन म्हणजे न्यूरोमस्क्युलर ॲडॅप्टेशन किती चांगल्या पद्धतीनं झालं आहे, तुमचे मोटार युनिट रिक्रुटमेंट किती चांगल्या पद्धतीनं फायर होत आहेत तुमच्या मसल्समध्ये, हे पण एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. तुमचे प्रोप्रिओसेप्टार्स जे की एक स्पेशलाइज्ड सेन्सरी रिसेप्टार्स असतात आपल्या मसल्समध्ये, जे आपल्या मसल टोनसाठी खूप मदत करतात. म्हणजे तुमच्या कॉम्प्लेक्स ज्या पण काही हे आहेत मुवमेंट्स आहेत, तर ते प्रोप्रिओसेप्टार्सला जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं ट्रेन करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाहीत. आणि त्याच्याबरोबरच तुमचा ब्रेथ, तुमचं थॉट, तुमचं अवेअरनेस किती चांगलं आहे, तुम्ही तुमच्या ब्रेथकडं कसा फोकस करता, तुमचा डायफ्रॅगमॅटिक ब्रिदिंगमध्ये किती तुम्ही पारंगत आहात, ही पण एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे. तुमचे थॉट, तुमचा एक गेमकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुमचं अवेअरनेस किती चांगला आहे, कोणत्याही गोष्टीशी तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं कोणतीही गोष्ट, कोणतेही मूवमेंट पॅटर्न्स म्हणा, तुमचं ॲक्टिव्हिटी म्हणा, किती चांगल्या पद्धतीनं तुम्ही आत्मसात करताय, यालाही खूप इम्पॉर्टंट मानलं जातं. आणि आता मी आज हा माझा छोटासा व्लॉग इथेच संपवत आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी आज या बडिंग क्रिकेटर्सचं, जे युवा क्रिकेटर्स आहेत, यांचं फिटनेस इथं आज मी संपवत आहे. सो